तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 29 पेजवर खालून चौथी ओळ सापडलं. याते प्रथम तत्पदार्थ का निरूपण करे है. ठीक आहे. तर वर विषय झाला की मोक्ष काय आहे. पूर्व पक्षाने विकल्प करून विचारलं होतं. तर त्या दोन्ही विकल्पाचं उत्तर देऊन सिद्धांत्यांनी सांगितलं की अविद्याची निवृत्ती म्हणजेच मोक्ष आहे, पण ती अविद्याची निवृत्ती ब्रह्माहून अतिरिक्त नाही, कारण अविद्या कल्पित आहे आणि कल्पित वस्तूची निवृत्ती ही अधिष्ठानाहून अतिरिक्त नसते हे सांगितलं. मग पुन्हा प्रश्न केला गेला होता की ब्रह्मस्वरूपही तुमचा मोक्ष सिद्ध होऊ राहिला आणि तो तर सिद्ध आहे, साधनाने उत्पन्न होणारा नाही आहे, हे कसं. तर त्यावर उत्तर दिलं होतं की ब्रह्मज्ञान रूप जे साधन आहे त्याच्याद्वारे ब्रह्मरूप मोक्ष साध्य आहे. याचा अर्थ तो उत्पन्न होतो असं नाही, तर अभिव्यक्त होतो असं सांगितलं होतं. मग एकंदरीत अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होण्याकरिता जे ज्ञान आहे अखंड एकरस ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान, आणि ते ज्ञान वाक्यार्थबोधाने होतं. वाक्य म्हणजे कोणतं? तत्वमसी. तत्वमसी इत्यादिक महावाक्याचा अर्थ कळाला तर ते ज्ञान उत्पन्न होईल. आणि महावाक्य जे आहे तत्वमसी वगैरे वाक्य आहे. वाक्यार्थबोध तेव्हा होतो की जेव्हा त्या वाक्यामध्ये असणारे घटकीभूत जे पद त्या पदांचा अर्थ माहीत असतो. आणि म्हणून आता की तत्वमसी या वाक्यापासून होणारा जो वाक्यार्थबोध तो होण्याकरिता महावाक्य जे तत्वमसी त्याच्यामध्ये घटकीभूत असणारे जे पद तत्पद त्वमपद असिपद, मग या पदांचा काय अर्थ आहे हा विचार आता आपण केला पाहिजे. आणि म्हणून ग्रंथकार म्हणतात की याते म्हणून प्रथम सर्वात अगोदर तत्पदार्थ का निरूपण करे है. तत्वमसी महावाक्यातील प्रथम पद जे त्या तत्पदाचा नेमका अर्थ काय आहे याचं आम्ही आता निरूपण करणार आहोत. लक्षात आलं? कारण वाक्यामध्ये घटकीभूत असणाऱ्या पदाचा अर्थ कळाल्याशिवाय वाक्यार्थबोध होणार नाहीये. याते प्रथम तत्पदार्थ का निरूपण करे है. तहा असाधारण धर्म रूप जो लक्षण है तथा प्रत्यक्षादि रूप जो प्रमाण है, तीन दोनों करके ही वस्तू की सिद्धी होवे है. हा नियम आहे का? म्हटलेलंच आहे ना, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. कोणत्याही वस्तूची सिद्धी जर करायची असेल तर त्या वस्तूचं लक्षण करावं लागतं आणि प्रमाण द्यावं लागतं. प्रमाणही पाहिजे आणि लक्षणही करावं लागतं. बरोबर आहे की नाही? मग तेच म्हणताय की तहा लक्षण म्हणजे काय? लक्षणाचं काय स्वरूप आहे? तर लक्षण म्हणजे असाधारण धर्मो लक्षणम. कोणत्याही वस्तूचा असाधारण धर्म सांगणे, तो असाधारण धर्मच त्या वस्तूचं काय होत असतं? लक्षण. असाधारण धर्म म्हणजे काय? की असा धर्म की तो अन्य ठिकाणी नाही आहे, त्याच वस्तूच्या ठिकाणी आहे, त्याला म्हणतात काय? असाधारण धर्म. असाधारण अशी विशेषता सांगावी लागते तर तेच त्या वस्तूचं काय बनतं? लक्षण. जसं उदाहरणार्थ समजा पृथ्वीचं लक्षण करायचं आहे. आता पृथ्वीचं काय लक्षण? तर गंधवत्वम पृथ्व्याहा लक्षणम. गंधवत्व, गंधवाली जी आहे तिला पृथ्वी म्हणतात. मग पृथ्वीचा असाधारण धर्म झाला गंध, कारण गंध गुण पृथ्वीला सोडून अन्य कुठंच राहत नाही, फक्त पृथ्वीच्याच ठिकाणी राहतो. म्हणून तो पृथ्वीसाठी काय झाला? असाधारण धर्म झाला. आणि जर समजा आपण म्हणलं असतो की द्रव्यत्व धर्म जिच्या ठिकाणी आहे तिला पृथ्वी म्हणतात, तर हे लक्षण पृथ्वीचं होऊ शकतं का? नाही. का बरं? की द्रव्यत्व हा धर्म जरी पृथ्वीच्या ठिकाणी राहत असला तरी तो पृथ्वीसाठी असाधारण धर्म नाही आहे.
कारण तो पृथ्वीच्या ठिकाणी पण राहतो, अन्य ठिकाणी पण राहतो. की जो धर्म अनेक ठिकाणी राहतो त्या धर्माला साधारण धर्म म्हणतात, असाधारण धर्म म्हणत नाही. आणि लक्षण काय असतं? असाधारण धर्म ते काय असतं? लक्षण. मग सपा तहा असाधारण धर्म रूप जो लक्षण आहे, तथा हे लक्षण झालं असाधारण धर्म. तथा प्रत्यक्षादिरूप जो प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान वगैरे हे सर्व प्रमाण, तीन दोनों करके ही त्या दोघांच्या द्वारे, दोघांच्या माध्यमाने काय होतं? वस्तू की सिद्धी होवे, वस्तूची सिद्धी होते. दोघांमुळे. कोण दोघं? लक्षण आणि प्रमाण. ता लक्षण प्रमाण ते विना वस्तू की सिद्धी होती नाही. लक्षण आणि प्रमाण यांच्या वाचून कोणत्याही वस्तूची काय करता येत नाही? सिद्धी करता येत नाही. समजा पृथ्वीची सिद्धी करायची आहे तर लक्षणच माहीत नसेल तर तुम्हाला दाखवून देता येईल की पृथ्वी आहे म्हणून? नाही करता येणार. म्हणून काय करावं लागतं? लक्षण. कोणती गोष्ट घ्या आणि प्रमाण पण द्यावं लागतं. ठीक आहे. ता लक्षण प्रमाण ते विना म्हणजे लक्षण आणि प्रमाणाशिवाय वस्तू की सिद्धी होती नाही. इस प्रकार के न्याय को अंगीकार करके, अशा प्रकारचा जो न्याय, नियम, त्याला त्या नियमाचा अंगीकार करून करके प्रथम ता तत्पदार्थ का लक्षण कय है. प्रथम म्हणजे सर्वात अगोदर, ता म्हणजे त्या, की ज्या तत्पदाच्या अर्थाचा विचार आपल्याला करायचा आहे, तर ता म्हणजे त्या तत्पदार्थ का, तत्पदाच्या अर्थाचं लक्षण काय आहे. तत्पदाच्या अर्थाचं काय करायचं आता अगोदर? लक्षण. तहा तीस ब्रह्मरूप तत्पदार्थ का लक्षण दो प्रकार कवोवे है. तर तीस म्हणजे त्या ब्रह्मरूप तत्पदाच्या अर्थाचं दोन प्रकारचं लक्षण. तत्पदाचा अर्थ कोण आहे? ब्रह्मचा अर्थ आहे. ब्रह्म अर्थ आहे कशाचा? तत्पदाचा अर्थ कोण? ब्रह्म. मग त्याचं लक्षण करायचं तर ते लक्षण दोन प्रकारचं आहे. कोण कोण दोन प्रकार असतात लक्षणाचे? स्वतः ग्रंथकार सांगतात. तातीस ब्रह्म रूप तत्पदार्थ का, तत्पदाच्या अर्थाचं लक्षण दो प्रकार का होवे है. कौन दोन? एक तो तटस्थ लक्षण होवे है और दूसरा स्वरूप लक्षण होवे है. तो लक्षणाचे दोन प्रकार कोण कोण? तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण. म्हणजे का हो? तटस्थ लक्षण कशाला म्हणतात? स्वरूप लक्षण कशाला म्हणतात? स्पष्टीकरण करतायत. तहा म्हणजे त्या दोन लक्षणामध्ये कादाचित्कत्वे सती व्यावर्तकं तटस्थ लक्षणम. हे तटस्थ लक्षणाचं लक्षण आहे. कादाचित्कत्वे सती व्यावर्तकम म्हणजे काय? कदाचित राहणार असून व्यावर्तक आहे. व्यावर्तक म्हणजे इतरापासून भिन्न करून देणार आहे, जे त्याला म्हणतात काय? तटस्थ लक्षण. हमेशा राहत नाही, कधी कधी राहतं, परंतु इतरापासून वेगळं करून दाखवतं, त्याला म्हणतात तटस्थ लक्षण. त्याचा अर्थ करतायत. अर्थ यह, जो लक्षण अपने लक्ष्य विषय कदाचित वर्तता हुआ, ता अपने लक्ष्य को अन्य पदार्थों ते भिन्न करे है, सो लक्षण तटस्थ लक्षण कहा जावे है. तटस्थ लक्षणाची व्याख्या पुन्हा पहा. अर्थ यह, जो लक्षण, असं लक्षण की जो लक्षण आपले लक्ष्य विषय, लक्षण हे लक्षाच्या ठिकाणी राहत असतं. लक्षण म्हणजेच काय? असाधारण धर्म. तो कुठं राहतो? लक्षाच्या ठिकाणी. लक्ष्य म्हणजे काय? ज्याचं आपण लक्षण करत आहोत त्याला म्हणतात काय? लक्ष. जसं पृथ्वीचं लक्षण जर करत असाल आपण तर लक्ष कोण झाली? पृथ्वी. जलाचं लक्षण करत असेल तर लक्ष जल. घटाचं लक्षण केलं तर लक्ष घट. बरोबर आहे की नाही? जो लक्षण आपणे लक्ष्य विषय, त्या लक्षाचा जो लक्ष आहे की नाही, सॉरी, जो लक्षण आपणे लक्ष्य विषय, त्या लक्षणाचं जे लक्ष, त्या लक्षाच्या ठिकाणी ते लक्षण, लक्षण म्हणजे असाधारण धर्म, कदाचित राहतं, कधी कधी राहतं, त्याला काय म्हणतात? कादाचित्कत्वे सती. बरोबर? पंक्ती पहा. अर्थ यह, जो लक्षण अपने लक्ष्य विषय, आपल्या लक्षाच्या ठिकाणी कदाचित वर्तता हुआ, कधी कधी राहतं, और ता अपने लक्ष्य को, त्या लक्षणाचं जे लक्ष्य आहे त्या लक्षाला अन्य पदार्थ होते भिन्न करे है, अन्य पदार्थापासून भिन्न करून दाखवतं,
सो लक्षण तटस्थ लक्षण कया जावे आहे. बरोबर. समजा उदाहरण समजून घेऊ. एखाद्याने विचारलं का हो देवदत्ताचं घर कोणतं आहे. मग सांगितलं बघ दूर बघ घरांची लाईन आहे, पण ज्या घरावर कावळा बसलाय ते देवदत्ताचं घर आहे. काकवत देवदत्तस्य गृहम. देवदत्ताचं घर कोणतं आहे. कावळा बसलेला. आता कावळा ज्या घरावर बसला आहे ते घर देवदत्ताचं आहे. मग लक्षण केलं काय कावळा आहे की नाही, तर लक्षण झालं. आणि लक्ष कोण घर. मग आता कावळा रूप जो असाधारण धर्म आहे लक्षण, तो कावळा त्या घरावर कायम असतो का नाही. कादाचित कत्विसती कधी कधी आहे. तरी पण त्या कावळ्याने काय केलं इतर घरापासून त्या घराला वेगळं करून दाखवलं. व्यावर्तक आहे. म्हणून कावळा हे जे त्या देवदत्ताच्या घराचं लक्षण ते कोणतं लक्षण झालं. तटस्थ लक्षण झालं. बरोबर. आणि जर समजा असं लक्षण केलं असतं काय की ज्या घराला ते घर बघ ज्या घराला पिवळा रंग आहे की नाही, वर अशी कमान आहे, अंटिना लावला आहे, ते घर देवदत्ताचं आहे. आता हे सुद्धा लक्षणच आहे. अंटिना लावलेला पिवळा रंग, पण हे लक्षण कसं स्वरूप लक्षण, कारण ते कायमचं आहे, कदाचित राहणार नाही आहे. फरक कळला. मग पहा सो लक्षण तटस्थ लक्षण कया जावे आहे. आता उदाहरण देऊन सांगतात ग्रंथकार तटस्थ लक्षणाचं उदाहरण. जैसे पृथ्वी का गंधवत्व लक्षण तटस्थ लक्षण है. पृथ्वीचं लक्षण केलं काय लक्षण गंधवत्वम. पृथ्व्या लक्षणम. लक्षण कोण आहे गंधवत्व. गंध हे लक्षण झालं. आणि गंधाश्रयत्व हे लक्षण झालं म्हणजेच गंध. आणि लक्षा कोण पृथ्वी. आता गंध गुण गंध रूप असाधारण धर्म अर्थात गंध नावाचं लक्षण पृथ्वीच्या ठिकाणी कायमचं नाही. म्हणून पृथ्वीचं हे जे लक्षण आहे गंधवत्व कसं लक्षण आहे तटस्थ लक्षण. आता प्रश्न उपस्थित होतो की म्हणे का हो पृथ्वीच्या ठिकाणी गंध हा कदाचित राहतो म्हणजे कायम राहत नाही, म्हणून तर तटस्थ लक्षण म्हटलं ना. पण कसं काय कायम राहत नाही, गंध तर पृथ्वीच्या ठिकाणी कायमच आहे असं कोणी म्हणेल. तर भलं आपल्या दृष्टिकोनातून व्यावहारिक पातळीवर लोक गंध हा गुण पृथ्वीच्या ठिकाणी कायमच आहे असं समजत असले तरी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर गंध हा गुण गंध हा असाधारण धर्म पृथ्वीच्या ठिकाणी कायमचा नाही आहे. का बरं तर ध्यान द्या. गंध हा गुण आहे आणि गुणी आहे कोण पृथ्वी. आणि एक नियम आहे की गुण हा गुणीच्या ठिकाणी म्हणजे द्रव्याच्या ठिकाणी, कारण गुण जेवढे असतात ते कुठं असतात द्रव्याच्या ठिकाणी असतात. जेव्हा सर्वात अगोदर द्रव्य उत्पन्न होतं तेव्हा एक नियम चालतो नैयायिकांचा काय उत्पन्नम द्रव्यम क्षणम निर्गुणम निष्क्रियम च तिष्ठती. कोणतंही द्रव्य जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा ते एक क्षणभर निर्गुण असतं म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणताही गुण नसतो. आणि निष्क्रिय म्हणजे कोणतीही क्रिया त्याच्या ठिकाणी नसते. मग पृथ्वी हे सुद्धा एक द्रव्यच आहे, मग त्याच्या ठिकाणी गंधगुण. तर जेव्हा पृथ्वी उत्पन्न झाली तेव्हा एक क्षणभर त्या पृथ्वीच्या ठिकाणी नव्हता काय गंध नावाचा गुण. आणि म्हणून गंध गुण पृथ्वीच्या ठिकाणी कसा झाला कादाचित्कत्वे सती कधी कधी आहे. आणि पुन्हा इतरापासून जलाधिकापासून पृथ्वीला वेगळं करून दाखवतो गंधगुण. म्हणून गंध हे जे त्या पृथ्वीचं लक्षण आहे ते लक्षण कसं झालं तटस्थ लक्षण. कळलं. पंक्ती पहा. जैसे पृथ्वी का गंधवत्व लक्षण तटस्थ लक्षण है तहा महाप्रलय विषय सर्व कार्य का नाश होवे. आता दोन रीतीने सांगतात की पृथ्वीच्या ठिकाणी गंध हा कदाचित कसा असतो म्हणून. तर महाप्रलय जेव्हा होतो त्यावेळेस सर्व कार्याचा काय होतो नाश. गंध हे सुद्धा काय आहे कार्यच आहे. बरोबर. तर महाप्रलय विषय सर्व कार्य का नाश होवे याते नैयायिकों के मत विषय. नैयायिकांच्या मतामध्ये सो गंध गुणता महाप्रलय विषय परमाणु रूप पृथ्वी विषय रहता नहीं. ठीक आहे ना. नैयायिक मतानुसार मतामध्ये सो गंधगुण ता महाप्रलय विषय महाप्रलय जेव्हा होतो त्यावेळेस गंधगुण पृथ्वीच्या ठिकाणी राहत नाही. महाप्रलय विषय परमाणु पृथ्वी विषय रहता नाही. परमाणु पृथ्वीच्या ठिकाणी गंधगुण राहत नाही. कारण जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा काय होतो
काय होतं? सर्वच कार्यांचा नाश होतो. काय? सर्वच कार्याचा काय होतो? बोलत चला, नाश होतो, आहे की नाही? समजा उदाहरणार्थ घट कार्य आहे, तर घटाचाही नाश होतो. घटाचा नाश होतो म्हणजे काय? घटाचा नाश होतो तो आपल्या उपादान कारणात स्थित होतो, आहे की नाही? कारण रूपाने. मग घट नष्ट झाला, त्याचं उपादान कारण कपाल, कपाल रूपाने घट आहे. कपालाचा नाश होतो तर ते कपाल कपालिका रूपाने राहतात. कपालिका असं करत करत चतुर्णुक, द्व्यनुक, त्रेणुक, त्रेणुकामध्ये, त्रेणुक द्व्यनुकामध्ये, द्व्यनुक परमाणु, मग परमाणु रूपाने घट राहतो, आहे की नाही? कार्यरूपाने राहत नाही. अर्थात घटरूप कार्याचा काय झाला? नाश. तसं पृथ्वी सुद्धा एक कार्यच आहे. मग महाप्रलय होतो तेव्हा ही पृथ्वी अशी पृथ्वी रूपाने राहत नाही, तर केवळ परमाणु रूपाने राहते. मग त्या परमाणुरूप पृथ्वीच्या ठिकाणी महाप्रलय कालामध्ये गंध गुण नसतो, कारण गंध हे सुद्धा कार्यच आहे आणि कोणतंच कार्य राहत नाही. मग फक्त परमाणु नित्य असल्यामुळे परमाणुरूप पृथ्वी राहते, परंतु त्या परमाणुरूप पृथ्वीच्या ठिकाणी गंध गुण नाही आहे. आणि जेव्हा पुन्हा नव्याने पुन्हा दोन परमाणु एकत्र येऊन द्व्यनुक, पुन्हा द्व्यनुक तीन, द्व्यनुक एकत्र येऊन त्रेसरणुक, चतुर्णुक करत करत महाअवयवी रूप पृथ्वी उत्पन्न होते. मग पुन्हा तिच्या ठिकाणी गंध येतो. मग गंध हा पृथ्वीच्या ठिकाणी कायम राहिला का? नाही. कधी आहे तर कधी नाही आहे. जेव्हा पृथ्वी उत्पन्न होते तेव्हा एक क्षण गंध नाही. पुन्हा महाप्रलय होतो तेव्हा देखील परमाणुरूप पृथ्वीच्या ठिकाणी गंध नाही. म्हणजे गंध गुण कसा झाला? कदाचित. मग कादाचितकत्वे सती पहिलं पद गेलं की नाही? बरं, ते व्यावर्तक आहे, जलाधिकापासून भिन्न करून दाखविणारा आहे कोण? गंध नावाचा गुण, लक्षण, असाधारण धर्म. आणि म्हणून गंधवत्व हे जे पृथ्वीचं लक्षण आहे ते कसं लक्षण झालं? तटस्थ लक्षण. पंक्ती पहा, या ते नैयायिको के मत विषय सो गंध गुण ता महाप्रलय विषय, त्या महाप्रलयामध्ये परमाणुरूप पृथ्वी विषय रहता नहीं, परमाणुरूप पृथ्वी ठिकाणी राहत नाही. और नैयायिको के मत विषय, नैयायिकाच्या सिद्धांतानुसार जिस क्षण विषय द्रव्य उत्पन्न होवे, ज्या क्षणात द्रव्य उत्पन्न होतं तीच क्षण विषय, म्हणजे त्या क्षणामध्ये, पहिल्या क्षणामध्ये ता द्रव्य विषय, त्या द्रव्याच्या ठिकाणी रूपाधिक गुण, तिथे ना वेगळं करून घ्या थोडं पद, ता द्रव्य विषय रूपाधिक आहे ना, तर द्रव्य विषय अलग, रूपाधिक अलग, नाही तर वाचताना गोंधळ होणार. तीस क्षण विषय, त्या क्षणी ता द्रव्य विषय, त्या द्रव्याच्या ठिकाणी रूपाधिक गुण उत्पन्न होते नाही. म्हणजे पहिल्या क्षणात रूपाधिक गुण कोणतेच उत्पन्न झालेले नसतात. पहिल्या क्षणात द्रव्य जे उत्पन्न झालं तेव्हा पहिल्या क्षणामध्ये काय असतं? ते निर्गुण, गुणरहित असतं. किंतु द्वितीय क्षण विषय ते रूपाधिक गुण उत्पन्न होवे है. दुसऱ्या क्षणात येतात कोण? रूप, रस वगैरे जे ज्याच्या ठिकाणी जे जे गुण असतात ते दुसऱ्या क्षणात येतात, पहिल्या क्षणात नसतात. द्वितीय क्षण विषय ते रूपाधिक गुण उत्पन्न होवे है. ता प्रथम क्षण विषय, म्हणजे प्रथम क्षणामध्ये सो द्रव्य निर्गुणही उत्पन्न होवे. सर्वात पहिल्या क्षणात ते द्रव्य कसं असतं? निर्गुण. इस अर्थ विषय युक्ती आहे की नाही? मग का बरं पहिल्या क्षणामध्ये निर्गुण असतं द्रव्य आणि दुसऱ्या क्षणातच गुण उत्पन्न होतात? काय युक्ती आहे तुमच्याकडं? म्हणजे युक्ती आहे, पण ती युक्ती आम्ही इथं सांगणार नाही. ज्याला पाहायची असेल त्याने काय करावं? न्यायप्रकाश नावाचा जो ग्रंथ आहे आमचा, तिथं जाऊन पाहावं. कळलं? इस अर्थ विषय युक्ति तो न्याय प्रकाश के द्वितीय परिच्छेद के आदि विषय, न्याय प्रकाश ग्रंथामध्ये द्वितीय परिच्छेदामध्ये सुरुवातीलाच युक्ती दिलेली आहे. आदि विषय विस्तारते कथन करी है. सो तासे जाणी लेणी, ज्याला जिज्ञासा असेल त्याने तिथं जाऊन बघावं. इथं फक्त एवढं समजावं काय की द्रव्य उत्पन्न होतं तेव्हा पहिल्या क्षणात निर्गुण असतं आणि दुसऱ्या क्षणात त्याच्या ठिकाणी गुण वगैरे येतात, एवढं समजावं. हे समजल्यातून काय घ्यायचं आपल्याला की प्रथम क्षणात गुण नाहीये, गंध हा सुद्धा गुण आहे, पृथ्वीच्या ठिकाणी पहिल्या क्षणात नाहीये, प्रलय कालात बी नाहीये. अर्थात गंध गुण पृथ्वीच्या ठिकाणी कसा झाला? कदाचित. कधी आहे तर कधी नाही. कादाचित कत्वे सती. लक्षात आलं? विस्तार से कथन करी है. सो तासे जानी लेनी. याते पृथ्वी के उत्पत्ति क्षण विषय भी, पृथ्वीच्या उत्पत्ती क्षणामध्ये देखील सो गंधगुण, तो गंधगुण ता पृथ्वी विषय राहता नाही, त्या पृथ्वीच्या ठिकाणी राहत
नाही. लागलं. किंतु मग मध्यकाल विषयी, मध्यकाल म्हणजे उत्पन्न झाल्यानंतर दुसऱ्या क्षणापासून प्रलय होईपर्यंत गंधगुण राहतो. कुठे? पृथ्वीच्या ठिकाणी. किंतु मध्यकाल विषयी सो गंधगुण ता पृथ्वी विषय रहे है. याते सो गंधगुण कादाचित कहे. काही नाही, कादाचित कहे म्हणजे तो गंधगुण कसा झाला पृथ्वी ठिकाणी? कादाचित. लक्षण घटू राहिले. तटस्थ लक्षण केलं होतं. तटस्थ लक्षण काय केलं? कादाचितकत्वे सती व्यावर्तकत्वम. हे तटस्थ लक्षण आहे. उदाहरण दिलं पृथ्वीचं, गंधवत्वम पृथ्व्या लक्षण. आता पृथ्वीच्या ठिकाणी जे लक्षण केलंय, पृथ्वीचं जे लक्षण केलंय गंधवत्व, ते लक्षण तटस्थ लक्षण आहे हे सिद्ध करण्याकरिता लक्षण घटू राहिले. मग आता गंधवत्व हे लक्षण पृथ्वीच्या ठिकाणी कसं ठरलं? कादाचित. पहिलं पद गेलं. और दुसरं पद काय मग लक्षणामध्ये? व्यावर्तक. ते पण घटवायचं. और सो गंधगुण अपने आश्रयभूत, अपने आश्रयभूत पृथ्वी को. तो गंधगुण, त्या गंधगुणाचा आश्रयभूत कोण आहे? पृथ्वी. त्या पृथ्वीला. और सो गंधगुण अपने आश्रयभूत पृथ्वी को, पृथ्वीला दुसरे जलाधिक पदार्थ होते भिन्न भी करावे है. तो गंधगुण काय करतो? गंधाचा आश्रय जो पृथ्वी, त्या पृथ्वीला जलाधिकापासून भिन्न करून दाखवतो. कोण? गंध गुण. दुसरे जलाधिक पदार्थ होते भिन्न भी करावे है. लागलं. याते कादाचित होणे ते, म्हणून कसा झाला तो? कदाचित झाला. कोण? गंधगुण. याते कादाचित होणे ते तथा व्यावर्तक होणे ते. कदाचित आहे, व्यावर्तक आहे, भेदक आहे. होणे ते सो गंधवत्व. गंधवत्व म्हणजेच गंध. ता पृथ्वी का तटस्थ लक्षणही है. म्हणून गंध हे ज्या त्या पृथ्वीचं लक्षण केलं, हे लक्षण कसं झालं? तटस्थ लक्षण. ठीक आहे ना. सो गंधवत्व. वतुपच्या पुढे तो जोडला तर प्रकृतीचा बोध होतो. म्हणून सो गंधवत्व अर्थात गंध हे असाधारण धर्म आहे, तेच लक्षण आहे. ता पृथ्वी का त्या पृथ्वीचं तटस्थ लक्षणही आहे. तटस्थ लक्षण आहे. इस प्रकार अशा रीतीने तत्पदार्थ रूप ब्रह्म का भी. आता तटस्थ लक्षण सांगितलं बरोबर, त्याचं लक्षण केलं, उदाहरण दिलं. आता आपलं लक्षण करायचं आहे कुणाचं? तत्पदाचा अर्थ जे ब्रह्म, त्याचं काय करायचं आहे? लक्षण. कारण विचार करतो आहोत आपण कशाचा? तत्वमसी या महावाक्यामध्ये घटकीभूत जे पद, तत्पद, त्या तत्पदाचा जो अर्थ, त्याचा विचार करायचा आहे. कारण पदाचा अर्थ काय आहे हे कळल्याशिवाय काय वाक्यार्थ बोध होत नाही. आणि वाक्यार्थ बोध झाल्याशिवाय अहम ब्रह्मास्मी हे फलरूप ज्ञान उत्पन्न होणार नाही. आणि ते जर झालं नाही तर मोक्षाची प्राप्ती होणार नाही. मोक्षाची प्राप्ती आपल्याला पाहिजे आहे. त्याकरिता फलरूप जे अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान उत्पन्न व्हायला पाहिजे. ते ज्ञान उत्पन्न होण्याकरिता वाक्यार्थ बोध झाला पाहिजे. आणि वाक्यार्थ बोध होण्याकरिता वाक्यामध्ये असणारे घटकीभूत जे पद, त्या पदांचा अर्थ कळला पाहिजे. आणि त्या पदांचा अर्थ कळण्याकरिता त्या पदाच्या अर्थाचा विचार केला पाहिजे. आणि त्या पदाच्या अर्थांचा विचार करण्याकरिता लक्षण केलं पाहिजे, प्रमाण दिलं पाहिजे. आणि म्हणून आता तत्पदाचा अर्थ जे ब्रह्म, त्याचं काय करत आहे? लक्षण. बरोबर. आता लक्षणाचे दोन प्रकार, तटस्थ आणि स्वरूप. तर अगोदर तत्पदाचा अर्थ जो ब्रह्म, त्या ब्रह्माचं तटस्थ लक्षण केलं जात आहे. कोणतं लक्षण? तटस्थ लक्षण. नंतर करतील स्वरूप लक्षण. इस प्रकार तत्पदार्थ रूप ब्रह्म का भी, तत्पदाचा अर्थ स्वरूप जे ब्रह्म, त्या ब्रह्माचं देखील लक्षण करत आहे. आता सृष्टी स्थिती लय कारणत्व हे तटस्थ लक्षण आहे. कुणाचं? ब्रह्माचं लक्षण आहे. तत्पदाचा अर्थ जे ब्रह्म, त्याचं लक्षण काय? सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्मणः लक्षणम. बोला. ब्रह्माचं लक्षण झालं सृष्टी स्थिती लय कारणत्व. सृष्टी म्हणजे जगताची उत्पत्ती, ज्याच्यामुळे होते, ज्याच्यामध्ये जगताची स्थिती राहते, आणि शेवटी या जगताचा समस्त विश्वाचा लय ज्याच्यामध्ये होतो ते ब्रह्म. हे झालं ब्रह्माचं लक्षण. पण हे कोणतं लक्षण आहे ब्रह्माचं? तटस्थ लक्षण आहे. म्हणजे तटस्थ जर लक्षण आहे तर घटवा. तटस्थ लक्षण जे आहे कदाचित कत्वे सती व्यावर्तकत्वम, याच्यामध्ये घटलं पाहिजे. तर याला आम्ही काय म्हणू?
तटस्थ लक्षण म्हणू तर सृष्टी स्थिती लय कारणत्व तटस्थ लक्षण आहे. या ठिकाणी सृष्टी शब्द करिके, सृष्टी शब्दाने काय घ्यायचं सांगतायत. सृष्टी शब्द करिके जगत के उत्पत्ति का ग्रहण करना. कशाचं ग्रहण करायचं? जगताची उत्पत्ती ग्रहण करना. और स्थिति शब्द करिके, स्थिति शब्दाने जगत के पालन का ग्रहण करना. पालन है कि नहीं, रक्षण पालन. और लय शब्द करके जगत के प्रलय का ग्रहण करना. मग लय शब्दाने काय घ्यायचं? जगताचा लय. मग आता अर्थ काय झाला एकंदरीत सांगतायत. जो जगत के उत्पत्ति स्थिति लय का कारणत्व, लय का कारणत्व ब्रह्म विषय सर्वदा रहता नाही सुटलं काही. सो जगत के ते जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय का कारणत्व, म्हणजे उत्पत्तीचं कारणत्व कुठं आहे? ब्रह्माच ठिकाणी. जगताची उत्पत्ती कुठून होते? जगताच्या उत्पत्तीचं कारण कोण? ब्रह्म. जगताच्या स्थितीचं कारण कोण? ब्रह्म. जगताच्या लयाचं कारण कोण? ब्रह्म. मग कारणत्व कुठं आलं? ब्रह्माच ठिकाणी. तर सृष्टी स्थिती लयाचं जे कारणत्व ब्रह्माच्या ठिकाणी आहे ते ब्रह्माच्या ठिकाणी कायमचं नाही आहे, कदाचित आहे. मग कदाचित कत्वे सतीपद जाईल तिथं. पण कसं काय कदाचित आहे सांगतायत. सो जगत के उत्पत्ती स्थिती लय का कारणत्व ब्रह्म विषय म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी सर्वदा रहता नाही, हमेशा राहत नाही आहे. किंतु मग कधी असतं? किंतु माया की अधिष्ठानता का नाही, किंतु माया की अधिष्ठानता काल विषय रह है. सापडलं का? ग्रंथ वाचतायला लागलं की नाही अजून? एक दिवस वाचनाचा कार्यक्रम ठेवू आपण. एका माणसाने एक पान वाचून दाखवायचं. कळलं की नाही? वाचता नाही आलं नंतर काय कळणार तुम्हाला? हा ग्रंथ वाचता येणं सुद्धा विशेषता आहे. कळलं की नाही? बाकीचे ग्रंथ वाचणं सोपं आहे, हा ग्रंथ वाचणं एवढं सोपं नाही आहे. कळलं? जोडून लिहिले सारं. किंतु माया की अधिष्ठानता काल विषय ही रह है. काय? कारणत्व, उत्पत्ती स्थिती लय कारणत्व ब्रह्माच ठिकाणी आहे. केव्हा आहे? माया की अधिष्ठानता काल विषय, म्हणजे जोपर्यंत ते ब्रह्म मायेचं अधिष्ठान आहे, अर्थात जोपर्यंत त्याला माया ही उपाधी लागलेली आहे तोपर्यंतच म्हणता येतं की ब्रह्म हे, अर्थात माया उपाधिक ब्रह्म जगतासाठी, जगताच्या उत्पत्तीसाठी कारण आहे, स्थितीसाठी कारण आहे, लयासाठी कारण आहे. पण तत्वज्ञान झाल्यानंतर जेव्हा मायेचा बाध होतो तेव्हा मायाच राहिली नाही, तर त्यावेळेस असणारं जे शुद्ध ब्रह्म ते तर न जगताच्या उत्पत्तीला कारण आहे, न स्थितीला कारण आहे, न लयाला कारण आहे. मग उत्पत्ती स्थिती लय कारणत्व ब्रह्माच्या ठिकाणी कदाचित आहे का कायमच आहे? कदाचित आहे. मग कदाचित कत्व सती गेलं का नाही? किंतु माया की अधिष्ठानता काल विषयी रहे है. याते म्हणून सो सृष्टी स्थिती लय का कारणत्व कदाचित कहे लागलं. म्हणून ती सृष्टीची उत्पत्ती, सृष्टी स्थिती आणि लय यांचं कारणत्व ब्रह्माच्या ठिकाणी कसं झालं? कदाचित कहे. और सांख्य नैयायिक, आता एक पद गेलं कदाचित हे पद नेऊन पोहोचवलं तिथं लक्षणामध्ये घटवलं. दुसरं पद आहे कोण? व्यावर्तकत्व आहे की नाही? तर व्यावर्तकत्व पद बी घटवायचं आहे. कुठं? लक्षणामध्ये. काय लक्षण आहे? सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्मण लक्षणम. तर सृष्टी स्थिती लयचं जे कारण आहे ते ब्रह्म. तर सृष्टी स्थिती लय कारणत्व हा झाला असाधारण धर्म. कुणाचा? ब्रह्माचा. मग असाधारण धर्म आहे सृष्टी स्थिती लय कारणत्व, आणि असाधारण धर्मालाच काय म्हणतात? लक्षण. पण हे लक्षण तटस्थ लक्षण आहे. तटस्थ लक्षण का आहे? कदाचित असून व्यावर्तक आहे. कारण उत्पत्ती स्थिती लय का लयाचं कारणत्व ब्रह्मा ठिकाणी कायमचं नाही आहे, कदाचित आहे. एवढं झालं. आता व्यावर्तक कसं आहे हे सांगायचं. और सांख्य नैयायिकादिकों ने सापडलं का? जगत का कारण रूप करिके कल्पना करे जे प्रधान परमाणु आदि कहे है, तीनों ते ता लक्ष रूप ब्रह्म को भिन्न भी करावे है, या ते व्यावर्तक भी है. तर बघा आता सांख्य शास्त्रकार आणि नैयायिक शास्त्रकार, सांख्य लोक
काय म्हणतात की जगताचं कारण कोण आहे असं जर सांख्यांना विचारलं तर सांख्य शास्त्रकार म्हणतात जगताचं कारण आहे प्रधान. प्रधान म्हणजे प्रकृती, 3 गुणाची साम्यावस्था प्रकृती, ती जगताचं कारण आहे असं म्हणतात. नैयिकांना जर विचारलं का हो या जगताचं कारण कोण आहे सांगा बरं, तर ते म्हणतात या समस्त विश्वाचं कारण आहे परमाणू. कोण कारण आहे? परमाणू. मग आता त्यांच्या दृष्टीने कारण कोण झालं? परमाणू. सांख्याच्या दृष्टीने कारण कोण झालं? प्रकृती, प्रधान, आहे की नाही. परंतु वेदांत दृष्टिकोनातून जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचं कारण कोण आहे? ब्रह्म. कोण आहे? ब्रह्म आहे. मग आता ब्रह्म आहे, मायोपाधिक ब्रह्म आहे. मग आता ते काय सृष्टी स्थिती लय कारणत्व हे जे लक्षण आहे ते कदाचित असून व्यावर्तक ठरलं. व्यावर्तक ठरलं म्हणजे काय की हे लक्षण केल्यामुळे असं लक्षात आलं की जगताच्या उत्पत्तीचं स्थितीचं आणि लयाचं कारण ब्रह्म आहे, अर्थात प्रधान नाही, अर्थात परमाणू नाही. मग परमाणू आणि प्रधानापासून ब्रह्माला वेगळं करून दाखवलं या लक्षणाने. कोणत्या लक्षणाने? सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्मण लक्षणम. या लक्षणाने काय केलं? इतर कारणापासून ब्रह्माला वेगळं करून दाखवलं. मग व्यावर्तक झालं की नाही? मग कदाचित असून व्यावर्तक आहे हे लक्षण. म्हणून हे लक्षण जे आहे ब्रह्माचं ते कसं लक्षण आहे? तटस्थ लक्षण आहे. कळलं? पंक्ती पहा. और सांख्य नैयायिकादिकों ने सापडलं का? जगत का कारण रूप करिके म्हणजे जगताच्या कारण रूपाने कल्पना केली आहे. त्यांनी कल्पना करेजे प्रधान, जगताचं कारण म्हणून सांख्यांनी कोण सांगितलं? प्रधान. आणि नैयायिकांनी परमाणू. अधिक काय आहे? तीनो ते त्या प्रधान आणि परमाणू पासून ता लक्षरूप ब्रह्मकू, कारण लक्षणाचं लक्ष कोण आहे? ब्रह्म. त्या ब्रह्माला काय करून दाखवलं? वेगळं करून दाखवलं प्रधानापासून आणि परमाणूपासून. तीनो ते ता लक्षरूप ब्रह्मकू भिन्न भी करावे है, भिन्न पण करून दाखवतं. या ते व्यावर्तक भी है, व्यावर्तक आहे. इस प्रकार कदाचित होने ते तथा व्यावर्तक होने ते सो सृष्टि स्थिती लय कारणत्व ब्रह्म का तटस्थ लक्षण कह्या जावे है. झालं? घटवलं की नाही लक्षण? पुन्हा पहा शेवटची पंक्ती. इस प्रकार, अशा प्रकारे कदाचित होणे ते, कदाचित का असल्यामुळे, त्याचप्रमाणे व्यावर्तक असल्यामुळे, व्यावर्तक होणे ते असल्यामुळे सो ते सृष्टी स्थिती लय कारणत्व रूप जे ब्रह्माचं तटस्थ लक्षण, ब्रह्म का तटस्थ लक्षण कह्या जावे. हेच काय झालं? ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे. बरोबर आहे. कदाचित परीक्षेत प्रश्न येऊ शकेल म्हणून विचार करून ठेवा. समजा प्रश्न आला काय की ब्रह्माचं तटस्थ लक्षण काय आहे सांगा, तुम्ही लिहून देणार की सृष्टी स्थिती लय कारणत्वम हे ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे. कदाचित पुन्हा प्रश्न येईल की तटस्थ लक्षणाचं जे लक्षण आहे ते याच्या ठिकाणी घटवा. अर्थात सृष्टी स्थिती लय कारणत्व ब्रह्माच्या ठिकाणी कदाचित कसं आहे सांगा, पुन्हा व्यावर्तक कसं आहे सांगा. मग कुणापासून कसं व्यावर्तक आहे हे सर्व सांगता आलं पाहिजे. लक्षात आलं की नाही? चला पुढे पाहता. अब ता लक्षण विशेष स्थित पदों का प्रयोजन कहे है. आता अब म्हणजे आता ता लक्षण विषय, त्या लक्षणामध्ये स्थित जे पद आहेत, 3 पद आहे, सृष्टी स्थिती लय. सृष्टी कारणत्व, स्थिती कारणत्व, लय कारणत्व असा अन्वय होऊन जातो. मग 3 पद झाले तर त्या 3 पदाचं प्रयोजन सांगतात, अर्थात पदकृत्य करतात. आहे की नाही? पदांचं प्रयोजन सांगणे म्हणजेच काय? पदकृत्य. पदानाम कृत्य, कृत्यम प्रयोजन. पदाचं जे कृत्य आहे प्रयोजन, म्हणजे हे पद का दिलं, ते पद का दिलं, ते पद का दिलं, जर अमुक पद दिलं नाही तर काय होईल, अर्थात कुठं अतिव्याप्ती होईल, कुठं अव्याप्ती होईल. आहे की नाही? अतिव्याप्ती अव्याप्ती होऊ नये, असंभव होऊ नये म्हणूनच लक्षणामध्ये वेगवेगळे पद दिल्या जातात. कळलं की नाही? मग ते सांगतात. अब ता लक्षण विशेष स्थित पदों का प्रयोजन काय आहे. तहा त्यामध्ये लय कारणत्व इतना मात्र ही जो म्हणजे जर ता ब्रह्म का तटस्थ लक्षण करते. समजा आता कदाचित अशी कल्पना करा, लक्षण काय केलंय अगोदर ब्रह्माचं? सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्मण लक्षणम. बोला. त्यापैकी आता लक्षण करायचं म्हणजे फक्त काय?
लय कारणत्वम ब्रह्मण लक्षणम. बोला कोणते पद काढले? सृष्टी स्थिती हे दोन पद बाजूला केले. केवळ लयाचं जे कारण आहे त्याला काय म्हणतात? ब्रह्म. मग एवढंच लक्षण करा, कशाला ते बाकीचे पद देत बसता असं कोणी म्हणेल तर सांगतायत. तर हा लय कारणत्व इतना मात्र म्हणजे एवढंच. जो म्हणजे जर, ता म्हणजे त्या, ब्रह्म का लक्षण, ब्रह्म का तटस्थ लक्षण करते. जर ब्रह्माचं तटस्थ लक्षण केलं तर काय होईल? ब्रह्मकू केवल जगत का उपादान कारणपणाही सिद्ध होता. बघा, मग ब्रह्म हे फक्त जगताचं उपादान कारणच ठरेल, अर्थात निमित्त कारण ठरणार नाही. परंतु वेदांत सिद्धांत असा आहे की जगतासाठी ब्रह्म हे अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. उपादान कारण बी तेच आहे आणि निमित्त कारण बी तेच आहे. बरोबर. पण जर लय कारणत्व ब्रह्मण लक्षणम एवढंच जर ब्रह्माचं लक्षण केलं तर ब्रह्म हे जगतासाठी फक्त उपादान कारण ठरेल, निमित्त कारण ठरणार नाही. कळलं? कसं काय बरं? स्वतः ग्रंथकार निरूपण करत आहे. तो ब्रह्म को केवल जगत का उपादान कारणपणा ही सिद्ध होता, सिद्ध झाला असता. काय ते कसं काय बरं? जो कार्य जिस कारण विषय लय होवे हा नियम काय की जे कार्य ज्या कारणामध्ये लय पावतं तिस कार्य के प्रति त्या कार्याकरिता तिस कारण को केवल उपादान कारणपणा ही देख्या आहे असं व्यवहारात दिसून येतं. असा नियम आहे म्हणे. काय काय पंक्ती पहा. जो कार्य जे कार्य ज्या कारणामध्ये लय पावतं त्या कार्यासाठी ते कारण केवल उपादान कारण असतं. बरोबर. उदाहरण, जो कार्य जे कार्य घट कार्य जिस कारण विषय ज्या कारणामध्ये मिट्टी रूप कारणामध्ये मृतिका माती कारणामध्ये लय होवे, घटाचा लय होतो कशात? मातीमध्ये. तिस कार्य के प्रति त्या कार्याकरिता घटात्मक कार्याकरिता तिस कारण को मूर्ति का कारण को मिट्टी को केवल उपादान कारणपणा ही देखा है. तर घटासाठी उपादान मिट्टी केवल उपादान कारण आहे, निमित्त कारण नाहीये. निमित्त कारण कुलाल आहे, दंडचक्र आहे, पण उपादान कारण कोण आहे? मिट्टी. का बरं? मातीच आहे. का बरं? की मातीमध्येच त्या घटाचा काय होतो? लय होतो. ज्या कार्याचा ज्या कारणात लय होतो त्या कार्यासाठी ते कारण उपादान कारण असतं. असा नियम आहे. जैसे उदाहरण स्वतः देतात ग्रंथकार. जैसे घटके लय का कारण मृतिका ता घटका केवल उपादान कारण होवे है की नाही. घटाच्या लयाचं कारण कोण? मिट्टी. घट लय झाला तर कुठं होतो? मिट्टीमध्ये. समजा घट तुम्ही तोडला फोडला मग काय त्याचा पट बनेल का? नाही. मग काय होईल? माती होऊन जाईल. म्हणजे मग घट कुठे गेला? मातीत गेला, मातीरूप झाला, मातीत त्याचा लय झाला. कळलं की नाही? असा अर्थ आहे. जैसे घटके लय का कारण मृतिका ता घटका केवल उपादान कारण होवे. त्या घटासाठी माती काय? फक्त उपादान कारणच आहे, निमित्त कारण होवे नाही. ती माती घटासाठी निमित्त कारण नाही आहे. तैसे हे उदाहरण झालं. त्याप्रमाणे तैसे ता ब्रह्म ते भिन्न ही कोई जगत का निमित्त कारण अंगीकार करना होवेगा. बरोबर. केव्हा? जर ब्रह्माचं लक्षण केलं काय? लय कारणत्वम ब्रह्मन लक्षण. तर जगताच्या लयाचं कारण जे ते ब्रह्म. तर मग जगतासाठी उपादान कारण ठरेल कोण? ब्रह्म. म्हणजे मग ठीक आहे, उपादान कारण ब्रह्म आहे. निमित्त कारण कोण? निमित्त कारण मग दुसरं कोणीतरी मानावं लागेल, आहे की नाही? मग दुसरं जर कोणी मानलं तर एक उपादान कारण झालं ब्रह्म, आणि जे तुम्ही मानणार निमित्त कारण ते एक झालं. मग किती झाले? दोन. अद्वैताची हानी, ही आपत्ती. कळलं? पंक्ती पहा. तैसे ता ब्रह्म ते भिन्न ही कोणीतरी जगत का निमित्त कारण अंगीकार करना होवेगा. जगताचं निमित्त कारण मानावं लागेल. ता करिके. आणि जर तसं मानलं तर म्हणजे मग मानूया उपादान कारण ब्रह्म आणि निमित्त कारण कोणीतरी मानू दुसरं. मग दोन होतील म्हणजे मग होऊ द्या. अरे बाबा असे दोन झाले तर काय होईल? ता करिके म्हणजे असं केलं तर एकम एवाद्वितीयम ब्रह्म ही श्रुती का विरोध होवेगा. श्रुती बरोबर काय येईल? विरोध. कोणत्या श्रुती बरोबर?
एकम एव अद्वितीय ब्रह्म. श्रुती काय सांगते? एक मात्र अद्वितीय द्वैत रहित ब्रह्मच आहे. आणि तुम्ही तर ब्रह्माला सोडून कोणीतरी आणखीन निमित्त कारण मानायला लागले, मग काय होईल? श्रुतीला विरोध. ता दोष के निवृत्त करणे वास्ते. सापडलं की नाही? जर लक्षणामध्ये दोष येऊ लागला तर लक्षणामध्ये दोष येऊ नये म्हणून लक्षणामध्ये काय करावं लागतं? काहीतरी विशेषण म्हणा, दुसरं पद म्हणा द्यावं लागतं. मग आता इथं दोष आला. कोणत्या लक्षणात दोष आला? लय कारणत्वम ब्रह्मण लक्षणम. या लक्षणात दोष आला. काय दोष आला? अद्वैत प्रतिपादक श्रुतीला विरोध. लागला अर्थ? मग आता पहा, ता दोष के निवृत्त करणे वास्ते. त्या दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय, त्या लक्षणामध्ये स्थिती कारणत्व काय आहे म्हणून पद दिलं. म्हणे कोणतं? स्थितीला जे कारण आहे. बरोबर? किंवा स्थिती लय कारणत्व इतना मात्र ही. मग म्हणे असं करू, आता लक्षण बनलं, मग स्थिती हे पद जोडलं आणखीन. मग आता ब्रह्माहून भिन्न आणखीन कोण निमित्त कारण मानण्याची गरज नाही. कारण जगताच्या स्थितीकरिता जे निमित्त कारण आहे ते ब्रह्मच आहे. मग जगतासाठी उपादान कारण पण ब्रह्म आणि निमित्त कारण पण ब्रह्म आहे की नाही? म्हणून आता दुसरं निमित्त कारण मानावं न लागल्यामुळे अद्वैत प्रतिपादक श्रुतीला विरोध येत नाही. मग लक्षण बनलं आता ब्रह्माचं. काय लक्षण बनलं? स्थिती लय कारणत्वम. हा, स्थिती लय कारणत्वम ब्रह्म न लक्षणम. स्थिती आणि लयाचं जे कारण त्याला म्हणतात काय? ब्रह्म. आहे की नाही? एक पद आता फक्त काढलं. कोणतं? सृष्टी. आता पहा, किंवा स्थितीलय कारणत्व इतना मात्र ही. जो म्हणजे जर ब्रह्म का तटस्थ लक्षण करते, ब्रह्माचं तटस्थ लक्षण केलं तर करते तो, तर काय होईल मग? जैसे घटकी उत्पत्ती के दंडाधिक निमित्त कारण होवे है. घटाच्या उत्पत्तीचं निमित्त कारण कोण आहे? दंडाधिक. घटकी उत्पत्ती के दंडाधिक निमित्त कारण होवे है. त्याप्रमाणे तैसे ता ब्रह्म ते भिन्न ही कोई जगत का निमित्त कारण होवेगा. है की नाही? पुन्हा तसाच दोष आहे की नाही? सृष्टी नाही, स्थितीलय कारणत्व असं लक्षण केलं तरी पण मग काय होईल म्हणे? तर लय उपादान कारण ब्रह्म आणि स्थितीला कारण दुसरं कोणीतरी असं होईल म्हणे. तैसे ता ब्रह्म ते भिन्न ही कोई जगत का निमित्त कारण होवेगा. ता करिके आणि असं झाल्यामुळे पुन्हा ता अद्वैत श्रुती का विरोध होवेगा. म्हणजे काय बरं? तर लक्षण जर लय कारणत्व याच्या ऐवजी स्थिती लय कारणत्व असं जरी लक्षण केलं तरी पण तोच दोष पुन्हा येऊ राहिला. कारण जसं घटाच्या उत्पत्तीला उपादान कारण आहे माती आणि निमित्त कारण आहे दंडाधिक, तर निमित्त कारण वेगळं, उपादान कारण वेगळं. तसं जगतासाठी उपादान कारण ब्रह्म आणि निमित्त कारण आणखीन कोणीतरी मानावं लागेल. आणि जर आणखीन कोणी मानलं पुन्हा द्वैत, आणि जर पुन्हा द्वैत आलं तर अद्वैत प्रतिपादक श्रुतीला विरोध. म्हणून स्थितीलय कारणत्व एवढं लक्षण करून सुद्धा जमणार नाही. पंक्ती पहा, ता करके पुनः ता अद्वैत श्रुति का विरोध होवेगा. ता दोष की निवृत्ती करणे वास्ते ता लक्षण विषय. तशा प्रकारचा दोष येऊ नये म्हणून दोषाला निवृत्त करण्याकरिता त्या लक्षणामध्ये सृष्टी कारणत्व काय आहे म्हणून सृष्टी कारणत्व हे पद सुद्धा देणं आवश्यक आहे. मग लक्षण बनेल काय? किंवा सृष्टी स्थिती कारणत्व आहे की नाही? मग आता सृष्टी कारणत्व हे पद पण देणं आवश्यक आहे आणि हे पद दिलं मग लक्षण बनून जातं. आता काय? सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्म न लक्षण. बरोबर? असं लक्षण केलं तर कोणताही दोष येत नाही. झालं एवढं. पण कदाचित पूर्वपक्षी म्हणेल एक काम करू, मग आता फक्त लक्षण करू सृष्टी स्थिती कारणत्व, लय पद काढून टाकू, मग काय होईल बरं? ठीक आहे ना? पंक्ती पहा, किंवा तर सृष्टी स्थिती कारणत्व कोणतं पद काढलं आता? लय. तर सृष्टी स्थिती कारणत्व इतना मात्र ही म्हणजे एवढंच जर, इतना मात्र ही जो जर ब्रह्म का तटस्थ लक्षण करते, तटस्थ लक्षण केलं तर काय होईल? तो जैसे कुलाल को घटके प्रति निमित्त कारणता है.
घटासाठी निमित्त कारण आहे कोण? दंड, चक्र, कुलाल. तर कुलाल घ्या मुख्य रूपाने, निमित्त कारण है घटासाठी. तो जैसे कुलाल को घट के प्रति निमित्त कारणता है, तैसे ता ब्रह्म को भी केवल जगत का निमित्त कारणपणा ही होवेगा. म्हणून ते ब्रह्म फक्त जगतासाठी काय ठरेल? निमित्त कारणच ठरेल. केव्हा? जर ब्रह्माचं लक्षण लय पद सोडून सृष्टी स्थिती कारणत्वम ब्रह्मण लक्षणम एवढंच लक्षण केलं तर. काय लक्षण? बोलत चला. सृष्टी स्थिती कारणत्व. सृष्टी आणि स्थितीसाठी जे कारण आहे त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. जसं घटाची सृष्टी म्हणजे उत्पत्ती, तर घटाच्या उत्पत्तीला कारण कुलाल आहे की नाही? बरोबर. घटाच्या स्थितीला कारण कुलाल आहे की नाही? आहे. त्याने घट उत्पन्न केला आणि उत्पन्न केलेला घट सुरक्षित कुठेतरी ठेवून दिला, म्हणजे स्थितीला बी कारण झाला कुलाल. मग घटासाठी जसं घटाच्या उत्पत्तीसाठी आणि स्थितीसाठी कारण जो कुलाल, तो जसा घटासाठी फक्त निमित्त कारण आहे, तसं सृष्टीच्या उत्पत्तीसाठी आणि स्थितीसाठी जे कारण ते ब्रह्म. असं जर ब्रह्माचं लक्षण केलं तर ब्रह्म हे फक्त सृष्टीसाठी निमित्त कारणच ठरेल, उपादान कारण ठरणार नाही. आहे की नाही? हा दोष येईल. आहे की नाही? मग उपादान कारण अजून कोणीतरी मानावं लागेल, आणि अजून कोणीतरी मानलं तर पुन्हा द्वैतापत्ती, अद्वैत स्मृतीला विरोध. तसं होऊ नये म्हणून पद देणं आवश्यक आहे. कोणतं? लय कारणत्व. मग लक्षण बनेल काय? सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्मणः लक्षण. सृष्टी स्थिती लयाचं जे कारण ते ब्रह्म. आहे की नाही? केवल लय कारणत्व असं लक्षण करून जमत नाही, केवल स्थिती लय कारणत्व असं लक्षण करूनही जमत नाही, केवल सृष्टी स्थिती कारणत्व असं लक्षण करूनही जमत नाही. आणि म्हणून लक्षण होतं मग काय? सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्मणः लक्षण. लक्षात आलं? चला पंक्ती. तैसे ता ब्रह्म को भी केवल जगत का निमित्त कारणपणा ही होवेगा. उपादान कारण कोई अन्य ही होवेगा. उपादान कारण दुसरंच कोणीतरी मानावं लागेल. ता करके जर तसं केलं तर काय होईल? ता करके वेदांत सिद्धांत का विरोध होवेगा. वेदांत सिद्धांताला काय येईल? विरोध. कारण वेदांताचा सिद्धांत काय आहे की जगतासाठी जे उपादान कारण आहे तेच निमित्त कारण आहे, आणि तर तुम्ही निमित्त कारण वेगळं मानायला लागले, उपादान कारण वेगळं मानायला लागले, तर विरोध येईल. ता करके वेदांत सिद्धांत का विरोध होवेगा. ता दोष के निवृत्त करणे वास्ते. अशा प्रकारचा दोष येऊ नये म्हणून ता लक्षण विषय, त्या ब्रह्माच्या लक्षणामध्ये कोणतं लक्षण? सृष्टी स्थिती कारणत्वम ब्रह्मणः लक्षण. या लक्षणामध्ये एक पद जोडणं जरूरत आहे. कोणतं? लय. ता लक्षण विषय लय कारणत्व कया है. बरोबर. मग लक्षण बनलं आता. सृष्टि स्थिति लय कारणत्वम ब्रह्मणः लक्षण. इस प्रकार सृष्टि स्थिति लय इन तीनों का कारणत्व रूप सापडलं का? सृष्टि स्थिति लय इन तीनों का कारणत्व रूप, इन तिघांचं कारण स्वरूप तटस्थ लक्षण के कहणे करिके, म्हणजे अशा रीतीने तटस्थ लक्षण केलेलं असल्यामुळे ब्रह्म को जगत का अभिन्न निमित्त उपादानपणा सिद्ध होवे है. म्हणून ब्रह्म हे जगतासाठी कारण ठरेल. कसं? अभिन्न निमित्त उपादान कारण ठरेल. अर्थात वेदांत सिद्धांताला आता विरोध येणार नाही. अर्थात एकही ब्रह्म जगत का उपादान कारण तथा निमित्त कारण आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे काय? जे उपादान कारण आहे तेच निमित्त कारण आहे, जे निमित्त कारण आहे तेच उपादान कारण आहे. जसं उदाहरण, ऊर्ण नाभीचा जो किडा असतो तो कोसला घर बनवतो बघा, माहिती आहे? त्या घरासाठी निमित्त कारण सुद्धा तोच आहे आणि उपादान कारण सुद्धा तोच आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण. त्याप्रमाणे या समस्त ब्रह्मांड जगताला उत्पन्न करणारं जे तत्व आहे ब्रह्म, ते कसं आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. महायोपाधिक ब्रह्म. शुद्ध ब्रह्माची चर्चा नाही आहे. शुद्ध ब्रह्म कुणाला कारणही नाही आणि कुणाचं कार्यही नाही. कार्य कारणातीत आहे. कोण? शुद्ध ब्रह्म. चला, अर्थात एकही ब्रह्म जगत का उपादान कारण तथा निमित्त कारण है.
या कहणे ते असं म्हटल्याने ब्रह्म का यह तटस्थ लक्षण सिद्ध भया. ब्रह्माचं तटस्थ लक्षण काय झालं? सिद्ध झालं आहे की नाही. कारण ब्रह्माच्या ठिकाणी कायम नाहीये सृष्टी स्थिती लय कारणत्व. मग कोठपर्यंत आहे? नाही, गेलंय वाक्य तुम्हाला. सृष्टी स्थिती लय कारणत्व ब्रह्माच्या ठिकाणी कदाचित आहे. हा, माया अधिष्ठान कालातच आहे. जोपर्यंत मायेचं अधिष्ठान म्हणून ब्रह्म आहे तोपर्यंतच त्याच्या ठिकाणी सृष्टी स्थिती लय कारणत्व आहे. आणि मायेचा एकदा का ज्ञानाने बाध झाला तर शुद्ध ब्रह्मा ठिकाणी सृष्टी स्थिती लय कारणत्व नाही आहे. मग कदाचित झालं की नाही. हा, मग आता लक्षण बनलं. काय लक्षण झालं बोला? सृष्टी स्थिती लय कारणत्व ब्रह्मणः लक्षण. त्याच लक्षणाचा सार घेऊन एक लक्षण तयार झालं. आता जगत कर्तृत्वे सती जगत उपादानत्वं ब्रह्मणः लक्षणम. बोला. असं लक्षण तयार झालं. जगाचा कर्ता असून जे जगतासाठी उपादान कारण आहे त्याला म्हणतात ब्रह्म. अर्थ यह जगत के कर्तृत्व विशिष्ट जो जगत का उपादानपना है यही ब्रह्म का तटस्थ लक्षण आहे. हेच ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे. काय की जगत के कर्तृत्व विशिष्ट म्हणजे कर्तृत्व ज्याच्या ठिकाणी आहे, कर्तृत्व धर्माने युक्त, विशिष्ट कर्तृत्व धर्माने युक्त सहित जो जगत का उपादानपना म्हणजे जे जगताचं उपादान कारण आहे तेच कर्ताही आहे. जगत का उपादानपना है यही ब्रह्म का तटस्थ लक्षण आहे. लागलं. तहा जगत उपादानत्व इतना मात्रही. आता पुन्हा त्याचं पदकृत्य करू राहिले. जगत कर्तृत्व सती जगत उपादानत्व आहे की नाही. दोन पद इथं. जगत कर्तृत्व सती एक पद, जगत उपादानत्व दुसरा पद. याचं सुद्धा पदकृत्य सांगता आहेत. ता जगत उपादानत्व समजा एवढंच लक्षण केलं ब्रह्माचं. कोणतं पद बाजूला केलं? जगत कर्तृत्व सती हे पद सोडून दिलं. ता जगत उपादानत्व इतना मात्र ही जो म्हणजे जर ब्रह्म का तटस्थ लक्षण करते, ब्रह्माचं तटस्थ लक्षण केलं तर काय होईल? तो मायाविषयी ता लक्षण की अतिव्याप्ती होती. तर मायेवर लक्षणाची अतिव्याप्ती होईल. लक्षण करत आहोत आपण कुणाचं? ब्रह्माचं. जाईल कुठं? मायेच्या ठिकाणी. म्हणजे काय झाली मग? अतिव्याप्ती होईल. कारण जगाचं उपादान कारण माया पण आहे. मायाविषयी ता लक्षण की अतिव्याप्ती होती. काय ते? का बरं? शुद्ध ब्रह्म तो जगत की शुद्ध ब्रह्म कू तो जगत की उपादानता है नाही. जे शुद्ध ब्रह्म आहे मायेला सोडून निव्वळ ब्रह्म आहे की नाही, त्याच्या ठिकाणी तर जगताची उपादान कारणता पण नाही. शुद्ध ब्रह्म को तो जगत की उपादानता है नहीं, किंतु मग माया विशिष्ट ब्रह्म को ही जगत की उपादानता है. जगताचं उपादान कारण कोण? माया विशिष्ट ब्रह्म आहे की नाही. मायेसहित ब्रह्म, मायोपाधिक ब्रह्म हे जगताचं उपादान कारण आहे. माया बाजूला केली तर शुद्ध ब्रह्म हे कशालाच कारण नाही आहे. कळलं की नाही? ते आपल्या महिमेत आहे. किंतु माया विशिष्ट ब्रह्म कोई जगत की उपादानता है और विशिष्ट विषय वर्तने हारा धर्म विशेषण विषय भी अवश्य रहे है. हा नियम. काय नियम? विशिष्टाच्या ठिकाणी राहणारा धर्म विशेषणाच्या ठिकाणी सुद्धा राहतो. बोला. बरोबर. हा नियम आहे. विशिष्ट म्हणजे काय? विशेषण अधिक विशेष बराबर विशिष्ट आहे की नाही. जसं काळा घोडा विशिष्ट आहे, त्यात विशेषण आहे काळा, काळा रंग, विशेष आहे घोडा, दोन्ही मिळून काळा घोडा हा झाला विशिष्ट. मग आता समजा काळा घोडा धावत आहे तर धावण्याची क्रिया कुठं सांगितली गेली? विशिष्टाच्या ठिकाणी. काळ्या घोड्याच्या ठिकाणी धावणं आहे. मग विशिष्टावर राहणारा धर्म धावणं आहे की नाही, धावणे रूप क्रिया. मग ती फक्त विशेषाच्या ठिकाणी आहे का? फक्त विशेषणाच्या ठिकाणी आहे का? नाही, दोनच ठिकाणी आहे. मग विशिष्टाच्या ठिकाणी तो धर्म आहे, अर्थात विशेषणाच्या ठिकाणी पण आहे. असं होतं का? तो घोडा धावतो पण काळा रंग घरी ठेवून धावतो? नाही, असं होत नाही. आहे की नाही? मग नियम काय ठरला? विशिष्टाच्या ठिकाणी असणारा धर्म विशेषणावर सुद्धा असतो. इथं विशिष्ट कोण आहे? माया विशिष्ट ब्रह्म हे जगताचं काय आहे? कारण. मग जगताचं कारणत्व रूप धर्म कुठं आहे? विशिष्टावर. जगताचं उपादान कारणत्व रूप धर्म कुठं आहे? विशिष्टावर.
मग विशिष्टामध्ये जो विशेषण भाग माया, त्याच्या ठिकाणी सुद्धा जगताचं उपादान कारणत्व आहे की नाही? आहे. मग लक्षण करत आहोत ब्रह्माचं, जाईल कुठं? मायेवर. म्हणजे काय होईल? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद दिलं. कोण? जगत कर्तृत्वे सती. लक्षात आलं? पंक्ती पहा. और विशिष्ट विषय वर्तने हारा धर्म विशेषण विषय भी, विशेषणाच्या ठिकाणी देखील अवश्य रहे. याते ता ब्रह्म का विशेषण रूप माया को भी, त्या ब्रह्माचं, माया विशिष्ट ब्रह्माचं विशेषण भाग कोण? माया. माया विशिष्ट ब्रह्मामध्ये विशेषण भाग कोण आहे? माया. याते ता ब्रह्म का विशेषण रूप माया को भी, सो जगत का उपादान कारणपणा अवश्य होवेगा. म्हणजे जगताचं उपादान कारण जसं ब्रह्म आहे, माया विशिष्ट ब्रह्म आहे, तसं माया सुद्धा काय आहे? जगतासाठी उपादान कारण आहे. और माया तू प्रकृतीम विद्यात, मायात काय आहे? प्रकृती. प्रकृतीच काय आहे? माया. माया तू प्रकृतीम विद्यात, य श्रुती बी ता माया. प्रकृती म्हणजे उपादान कारण, प्रकृती शब्दाचा अर्थ. माया मायाम तू प्रकृतीम विद्यात म्हणजे मायेला तर प्रकृती समजावं. प्रकृती समजावं म्हणजे उपादान कारण समजावं. श्रुती सुद्धा मायेला काय सांगते? उपादान कारण म्हणून सांगते. बरोबर? लक्षण केलंय कुणाचं? ब्रह्माचं. जाईल कुठं? मायेवर. कारण माया सुद्धा काय आहे? उपादान कारण. समजा प्रश्न केला कोणी की माया ही जगतासाठी उपादान कारण आहे, कसं काय सिद्ध करा? तर दोन तऱ्हेने सिद्ध करता येईल. दोन तऱ्हेने म्हणजे कोणता? तर जगतासाठी उपादान कारण आहे माया विशिष्ट ब्रह्म, आणि विशिष्टावर राहणारा धर्म विशेषणावर सुद्धा असतो. विशिष्ट जो माया विशिष्ट ब्रह्म, त्यामध्ये विशेषण भाग आहे माया, है की नाही? मग विशिष्टावर राहणारा जो धर्म कोणता? जगत उपादान कारणत्व, तो विशेषण जो माया त्याच्यावर देखील आहे. आणि म्हणून माया सुद्धा जगतासाठी उपादान कारण आहे. बरोबर? किंवा श्रुती सांगते काय? मायाम तू प्रकृतीम विद्यात, मायेला उपादान कारण समजावं, आणि म्हणून देखील जगतासाठी उपादान कारण आहे. कोण? माया. पण आपण लक्षण करत आहोत कुणाचं? ब्रह्माचं. लक्षण जाईल कुठं? मायेवर. म्हणजे काय होईल? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद द्यायचंय. कोणतं? जगत कर्तृत्वे सती. चला, मायाम तू प्रकृतीम विद्यात य श्रुती भी ता माया को, त्या मायेला जगत का उपादान कारणपणा काय आहे? जगताचं उपादान कारण म्हणून सांगते मायेला ही श्रुती. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय, या लक्षणामध्ये म्हणजे ब्रह्माच्या लक्षणामध्ये जगत कर्तृत्व य पद कथन कर्या है. म्हणून जगत कर्तृत्व हे पद कथन केलेलं आहे. आता तहा कार्य के उपादान का जो अपरोक्ष, आता म्हणे मग ठीक आहे, तर पद दिलं मग कोणतं? जगत कर्तृत्व. मग लक्षण बनलं काय? लक्षण बनलं जगत कर्तृत्वे सती जगत उपादानत्वम ब्रह्मण लक्षणम. बोला. पुन्हा एकदा. झालं. जगताचा कर्ता असून जे जगताला उपादान कारण आहे ते ब्रह्म. आता माया जगताला उपादान कारण नाही का? आहे, पण जगतासाठी कर्ता नाही आहे. कोण? माया. म्हणजे माया जगतासाठी कर्ता नाही का? ब्रह्मच कर्ता आहे जगतासाठी. का? तर त्याचं कारण आहे. ध्यान द्या. कोणत्याही कार्याचा कर्ता तो असतो की जो त्या कार्याच्या उपादान कारणाला जाणतो आणि त्या कार्याच्या उत्पत्तीच्या प्रकाराला जाणतो, त्या सर्व गोष्टीला जाणतो. तोच काय असतो? उपादान कारण. कर्ता. काय असतो? कर्ता असतो म्हणजे निमित्त कारण असतो, कर्ता असतो. जसं घट कार्यासाठी कर्ता उपादान कारण माती आहे, पण कर्ता कुलाल आहे, कुंभार आहे. तर घट कार्याचा कर्ता तुम्ही आम्ही नाही होऊ शकत, कारण तुम्हा आम्हाला त्या घटाचं उपादान कारण जी माती तिचंच ज्ञान नाही आहे. आपल्याला जर घट करायला सांगितलं तर आपण कुठली माती उचलून आणू आणि घट करण्याचा प्रयत्न करू, तसं होत नाही. कोणत्याही मातीचं घट बनत नाही. त्याला विशिष्ट प्रकारची माती लागते, त्या मातीचं ज्ञान असावं लागतं. मग त्या उपादान कारणाचं ज्याला ज्ञान आहे तोच त्या कार्यासाठी काय होणार? कर्ता होणार. काय बनणार? कर्ता बनणार. कळलं की नाही? मग ईश्वर तर जगताचा कर्ता होऊ शकतो,
माया उपादान कारण असून देखील करता होऊ शकत नाही. कळलं? तेच घटवता जाता कर्तृत्व कसं आहे म्हणून. सापडलं का? कुठं आहे? दोष वाचते ता लक्षण विषय जगत कर्तृत्व य पद कथन करे. लागलं तहा कार्य के उपादान का जो अपरोक्ष ज्ञान है. सापडलं? कार्याचं जे उपादान कारण त्या उपादान कारणाचं जे अपरोक्ष ज्ञान असलं पाहिजे. तथा ता कार्य के करने की जो इच्छा है, कार्य करण्याची इच्छा दुसरा धर्म. तथा ता इच्छाजन्य जा प्रयत्नरूप कृती है. इच्छेपासून उत्पन्न कोण? प्रयत्नरूप कृती है. ये तीनों जिस विषय रहे हैं सोई ही करता कहा जावे है. कोणत्याही कार्यासाठी करता तो होतो की ज्याच्या ठिकाणी हे तीन धर्म असतात. नंबर 1 त्या कार्याच्या उपादान कारणाचं अपरोक्ष ज्ञान. नंबर 2 ते कार्य उत्पन्न करण्याची इच्छा. नंबर 3 त्या इच्छेपासून उत्पन्न होणारा प्रयत्न ज्याच्या ठिकाणी असेल तोच त्या कार्याचा काय बनतो? करता. कुलालाला घटाचं उपादान कारण जी माती त्या मातीचं प्रत्यक्ष ज्ञान आहे. घट उत्पन्न करावा अशी इच्छा कुलालाच्या ठिकाणी आहे आणि त्या इच्छेमुळे तो प्रयत्नही करतो आणि म्हणून घटासाठी करता बनतो कोण? कुलाल. लागलं एवढं? सोयी करता कया जावे आहे. जैसे कुलालाधिक ता म्हणजे त्या ज्ञान इच्छा प्रयत्न वाले होणे ते है की नाही. घटाधिक कार्यों के कर्ता कहे जावे है. घटाधिक कार्याचा करता आहे कोण? कुलाल. समजा प्रश्न केला कोणी? कुलाल घटात्मक कार्याचा करता का आहे? प्रश्न. उत्तर काय? कुलाल घटाचं उपादान कारण मातीला अपरोक्ष रूपाने जाणतो. घट निर्माण करण्याची इच्छा कुलालाला आहे. कुलाल म्हणजे कुंभार. घट उत्पन्न करण्याकरिता लागणारे प्रयत्न देखील कुलालाच्या ठिकाणी आहे आणि म्हणून कुलाल घटासाठी करता आहे. एवढं उत्तर लिहिता आलं पाहिजे. प्रश्न उत्तर कळलं की नाही असं चिंतन करून ठेवा. परीक्षेत जे नापास होतील त्यांना पाठात बसता येणार नाही तिथून पुढं. म्हणून परीक्षा होणार आहे पहिल्या परीक्षा समाप्त झाल्यावर. बरोबर? हा, परीक्षेची तयारी आतापासून चालू आहे. घटाधिक कार्यों के कर्ता कहे जावे. लागला अर्थ? पुढे चला. इस प्रकार का कर्तापणा, अशा प्रकारचा कर्तापणा चेतन विषयी संभव आहे. कोणीतरी चेतनाच्या ठिकाणीच संभवतो अशा प्रकारचा कर्तापणा. कारण ज्ञान इच्छा प्रयत्न ही कुठे असतात? चेतनाचे धर्म आहे. जड मायाविषयी संभवता नाही. माया जड आहे. तिच्याकडे प्रयत्न नाही, इच्छा नाही, आहे की नाही. अपरोक्ष ज्ञानही नाही. जड मायाविषयी संभवता नाही. या ते जगत कर्तृत्व पद के कहणे. ते लक्षणामध्ये पद दिलंय कोणतं? जगत कर्तृत्व. हे पद दिल्यामुळे आता लक्षणाची अतिव्याप्ती होणार नाही. कुठं? मायेच्या ठिकाणी. कोणाचं लक्षण? ब्रह्माचं लक्षण. त्याची अतिव्याप्ती होणार नाही. कुठं? मायेच्या ठिकाणी. या ते जगत कर्तृत्व पद के कहणे. ते पद दिल्यामुळे ता मायेविषयी त्या मायेच्या ठिकाणी ता उक्त लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. मग लक्षण बनलं. काय लक्षण? बोला. हा, जगत कर्तृत्वे सती जगत उपादानत्वम ब्रह्मण लक्षणम. कसं लक्षण आहे? तटस्थ लक्षण. किंवा जगत कर्तृत्व समजा म्हणून कोणी म्हणेल मग आता एक काम करा ना, या ब्रह्माच्या लक्षणामधून पहिलं पद द्या, दुसरं पद काढून टाका. पहिलं पद कोणतं आहे? जगत कर्तृत्व. एवढंच लक्षण द्या. जगत कर्तृत्व ब्रह्मण लक्षण. कोणतं पद काढलं? जगत उपादानत्व हे पद काढलं. किंवा जगत कर्तृत्व इतना मात्रही जो म्हणजे जर ब्रह्म का तटस्थ लक्षण करते. तटस्थ लक्षण केलं तर काय होईल? तो नैयायिकोने जगत का केवल कर्ता रूप करिके मान्या जो ईश्वर है ताके विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. म्हणजे अतिव्याप्ती होईल. लक्षण केलंय ब्रह्माचं, जाईल कुठं? नैयायिकांनी मानलेल्या ईश्वरावर. कारण नैयायिकांनी जगतासाठी कर्ता म्हणून मानलेला आहे कोण? ईश्वर. लक्षण करत आहोत ब्रह्माचं, जाईल कुठं?
ईश्वरावर अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पद दिलं कोणतं? जगत उपादान कारणत्व. नैयायिकांनी भले ईश्वराला जगताचं कर्ता मानलाय पण उपादान मानलेलं नाही आहे. त्यांनी जगताचं उपादान कारण कुणाला मानलंय? परमाणूंना मानलेलं आहे, ईश्वराला नाही. म्हणून जगत उपादानत्व हे लक्षण दिल्याने आता त्या नैयायिकांनी मानलेल्या ईश्वरावर लक्षण जाणार नाही. ता नैयायिकों ने जगत का केवल कर्ता रूप करके मान्या जो ईश्वर है ताके विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय त्या लक्षणामध्ये जगत उपादानत्व यह पद कथन कार्य आहे. लागलं जगत उपादानत्व हे पद दिलेलं आहे. तहा नैयायिकों ने, ते नैयायिक परमाणुओं को तो जगत का उपादान कारण माने हैं. ते नैयायिक जगतासाठी उपादान कारण कुणाला मानतात? परमाणुला मानतात, ईश्वराला मानत नाही, फक्त कर्ता मानतात. ठीक आहे की नाही? आणि त्यामुळे आता त्या ईश्वरावर लक्षण जाणार नाही, ब्रह्माचं लक्षण. और ईश्वर को जगत का कर्ता माने हैं कौन? नैयायिक. नैयायिक लोग जगतासाठी कर्ता म्हणून कुणाला मानतात? ईश्वरला. उपादान कारण कुणाला मानतात? परमाणुला. इस प्रकार नैयायिकों ने जगत के उपादान का तथा कर्ता का भेद ही अंगीकार किया है. अर्थात जगताचं उपादान कारण वेगळं मानलंय त्यांनी आणि निमित्त कारण म्हणजे कर्ता वेगळा मानलेला आहे. और हम सिद्धांतियों ने तो, हम सिद्धांती म्हणजे वेदांती, वेदांत मतामध्ये तर ब्रह्म को ही जगत का अभिन्न निमित्त उपादान कारण माने आहे. ब्रह्मच काय जगतासाठी उपादान कारण पण आहे, निमित्त कारण आहे. म्हणून म्हटलं जातं काय? अभिन्न निमित्त उपादान कारण. याते जगत उपादानत्व इस पद के कहने ते ता नैयायिक अभिमत ईश्वर विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. आता ब्रह्माच्या लक्षणामध्ये जगत उपादानत्व हे पद दिल्यामुळे काय? आता अतिव्याप्ती ईश्वरावर होणार नाही. कारण नैयायिकांनी ईश्वराला कर्ता मानलाय, फक्त उपादान मानलेलं नाहीये, आहे की नाही? जर उपादान सुद्धा मानलं असतं ईश्वराला तर मात्र हे ब्रह्माचं लक्षण पुन्हा ईश्वरावर गेलं असतं, नैयायिक अभिमत ईश्वरावर. पण आता नैयायिक अभिमत ईश्वरावर ब्रह्माच्या लक्षणाची अतिव्याप्ती होणार नाही. याते जगत उपादानत्व इस पद के कहणे ते ता नैयायिक अभिमत म्हणजे नैयायिकांनी मानलेलं ईश्वर विषय, ईश्वराच्या ठिकाणी ता लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही इति. लागला अर्थ? मग लक्षण म्हणलं आता ब्रह्माचं काय? हा, जगत कर्तृत्वे सती जगत उपादानत्वम ब्रह्मण लक्षण. अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव आता कोणताच दोष येत नाही. पण प्रश्न येतो म्हणे का हो? शंका बघा, सो अतिव्याप्ती वाला लक्षण भी अपने लक्ष्य की सिद्धी क्यों नहीं करता? हा प्रश्न आहे. म्हणजे अतिव्याप्ती जर दोष लक्षणात येत असेल तर येऊ द्या की ना. अतिव्याप्ती दोषाने युक्त असणारं लक्षण सुद्धा आपल्या लक्ष्याला का सिद्ध करत नाही? हा प्रश्न आहे की नाही? त्याचं उत्तर द्यायचं आहे, पण त्याचं उत्तर आपण उद्या देऊ. कळलं? चला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति